नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वज्रेश्वरीहून जल आणून जागृतेश्वर शिवमंदिरात भक्तिमय जलाभिषेक। सोमेश्वर ट्रस्टचा प्रेरणादायी उपक्रम। श्रावण महिन्याच्या पवित्र सोमवार निमित्त वाशी गावातील श्री जागृतेश्वर शिवमंदिरात कावड यात्रेचा भक्तिभावपूर्ण माहोल पाहायला मिळाला। वज्रेश्वरीहून पवित्र जल आपल्या खांद्यावर वाहत शेकडो कावडधारकांनी पायी चालत वाशीपर्यंतची यात्रा पार करत शिवलिंगावर जलाभिषेक केला। जागृतेश्वर मंदिर श्रद्धेचं प्रतीक। वाशी गावातील श्री जागृतेश्वर मंदिर हे नवी मुंबईतील एक ऐतिहासिक आणि श्रद्धेचे केंद्र आहे। येथे शिवलिंगाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जागृत शिवलिंग हे त्या काळानुसार जे स्वतः वाढत असल्याचा भाविकांचा श्रद्धाभाव आहे। त्यामुळेच येथे श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी हजारो भक्त दर्शनासाठी येतात। कावड यात्रा श्रद्धा आणि शौर्याचा संगम। या यात्रेचे आयोजन सोमेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आले। कन्हैयाराम सुरेश शर्मा प्रजापती, अभय पांडे, भगवानदास चव्हाण, अभय भगत विश्वकर्मा, कमलेश भगत या प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा नियोजनबद्ध व सुसंघटित पार पडली। कावडधारकांनी वज्रेश्वरीतील पवित्र कुंडातून जल भरून काही किलोमीटरचा प्रवास पायी करत हर हर महादेवच्या गजरात वाशी गाठले। संपूर्ण प्रवासात भक्तिमय वातावरण, टाळ, मृदुंग, भजन आणि जयघोष यामुळे वातावरण धार्मिक रंगात रंगून गेले। भक्तांचे अनुभव। दरवर्षी या यात्रेत सहभागी होतो। यंदा शिवलिंगावर जल अर्पण करताना डोळ्यातून अश्रू आले। ही केवळ यात्रा नाही तर आत्मशुद्धीचा प्रवास आहे। अभय भगत, कावडधारक। सोमेश्वर ट्रस्टमुळे आम्हाला एकसंघ राहून शिवसेवेची संधी मिळते, हे आमच्यासाठी भाग्याचंच आहे। कमलेश भगत, स्वयंसेवक। सामाजिक संदेश आणि एकात्मतेचा आदर्श। या यात्रेत वय, जात, भाषा, धर्म या सर्व भेद विसरून भक्त एकत्र आले होते। सर्व कावडधारकांसाठी पाण्याचे स्टॉल्स, वैद्यकीय मदत आणि आराम व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती। वाशी परिसरातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने व सहकार्याने या यात्रेचे स्वागत केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी संदेश पाटीलसह तृप्ती भोईर, वाशी, नवी मुंबई। आज आपण जागृतेश्वर मंदिर वाशी गाव ह्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या गावामध्ये ज्या काही आपल्या महिला आहेत, भाविक भक्त आहेत, ज्या शंकराच्या भक्त आहेत, त्यांनी ह्या ठिकाणी या सर्व भाविक भक्तांसाठी त्यांनी अल्पाहार म्हणजे फराळाचं त्यांना उपवास जे असेल त्याचं त्यांनी इथे आणलेलं आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। आपलं नाव काय? मी श्वेता म्हात्रे, मी युवा सेना कार्यकारिणी सदस्य आहे महाराष्ट्र राज्य। आज आम्ही इकडे श्रावणी सोमवार निमित्त जे कोण भाविक भक्त दर्शनाला येतील त्यांच्यासाठी फळहार व फळाचे हे उपहार आपण इकडे आयोजित केलेला आहे कार्यक्रम। आणि फक्त एक मनोभावनेने आपण आज फलाराचा वाटप इकडे कार्यक्रम ठेवलेला आहे। तर सर्वांना श्रावणी सोमवार आणि श्रावण महोत्सव निमित्त सर्वांना हर हर महादेव। आपलं नाव? नमस्कार, मी स्नेहा देशपांडे। मी शिवसेना नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख आहे आणि समाजसेविका पण आहे। आज आम्ही सर्व मैत्रिणी मिळून खिचडी आणि केळ्यांचं फलार ठेवलेलं आहे। जे भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहेत शंकराच्या, तर त्याच्यासाठी आम्ही हा उपवासाचं फराळ ठेवलेला आहे। आणि आज एवढी गर्दी आहे की वज्रेश्वरून पण कावड घेऊन बरेच भक्त लोक आलेले आहेत। खूप प्रसन्न वातावरण आहे या मंदिरामध्ये। आम्ही पण त्याचं एक पार्ट बनलेलो आहोत आणि असंच आम्ही आमच्यातून जेवढी शंकराची सेवा करतात तेवढी आम्ही करू। नमस्कार। आपलं नाव? बोला बोला। नहीं सारा। आपका नाम? आवाज महामुंबई या चॅनेलसाठी मी संदेश पाटील। आज ही सोमेश्वर कावडिया चॅरिटेबल ट्रस्ट कडून आज सोमेश्वर ते वाशी, नवी मुंबई येथे पैदल पायी चालत ही सर्व भाविक मंडळी श्री जागृतेश्वर शिवमंदिर या ठिकाणी आलेली आहेत। आज भक्तांचा खरोखर आलोक महिमा है। आज कहाँ से जल लेके आए आप? वज्रेश्वरी से। आपका नाम क्या है? गौतम तिवारी। हम वज्रेश्वरी से जल लेके आए इधर। जो मुझे भगवान बाबा को अच्छा रखे, हमारा संसार अच्छा चलता रहे। हमको भगवान
भगवान से मांगने की मोहलत ना दे, हम अपना कमा के अपना जिए बस। और प्रदीप तिवारी रहने वाले बिहार के हैं, यहाँ कोपर खन्ना में रहते हैं। हमने बिजेश्वरी से जल भरा और यहाँ वाशी में चढ़ाने के लिए आए हैं। हमारे श्रद्धा पूर्वक जल लेने आए हैं चढ़ाने के लिए। भगवान की भक्ति कर सके और भगवान की आस्था रह सके।